हांव नेक्स्ट जेन जीएसटी हाजेर उलयता आसतना 3 पिलर्स जे महत्वाचे आसा, विच इज 1 स्ट्रक्चरल रिफॉर्म, रेट रॅशनलायझेशन एंड ईज ऑफ लिव्हिंग एंड ईज ऑफ डुईंग द बिझनेस. हे 3 पिलर महत्वाचे आसा. फर्स्ट वन स्ट्रक्चरल रिफॉर्म्स विच विल हेल्प फॉर द MSMEs. हाज्या खातीर मदत जातली. रिजॉल्व्स एंड क्लासिफिकेशन डिस्प्यूट्स which will reduce the litigations. वेगवेगळे लिटिगेशन्स रिड्यूस जातले आणि स्टेबल टॅक्स एन्व्हायरमेंट which will encourage the investment. खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट देशात येवपाक लागतली. हे मेजर स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आताच्या न्यू जीएसटी रिफॉर्मात केल्ले आहा. रेट रॅशनलायझेशन करता आसतना आमकां सगळ्या जाणांक खबर आसा किंवा कालच्यान कळ्ळां, इट इज एन जे 4 स्लॅब आशिल्ले 5, 12, 18, 28 हे सगळे कॅन्सल करून 2 मेन स्लॅब विच इज एन 5% आणि 18% स्पेशल रेट्स भितर एसेन्शियल आयटम्स, फूड, मेडिसिन्स ह्या सगळ्या जाणांक कमी करता आसतना आमी पळयता हाजो फायदो जो आसा हो सगळो 22 सप्टेंबर पासून सगळ्या लोकांक मेळपाक लागतलो. म्हणजे नवरात्री, दिवाळी ह्या हातूंतल्यान सगळ्या लोकांक फायदो मेळचो म्हणून हे रेट रॅशनलायझेशन 5% आणि 18% हाजेर हाडलेले आसा. ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग द बिझनेस हे करता आसतना फास्टर ट्रॅक ड्रिवन रजिस्ट्रेशन, क्विकर रिफंड आणि रिड्यूस्ड कॉम्प्लायन्सीस कॉस्ट ह्या 3 गजालींचेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला. जाता तितके बेगीन ट्रॅक ड्रिवन रजिस्ट्रेशन दिवप, एकदम रिफंड फास्ट ट्रॅक करून रिफंड दिवप, आमी जशें म्हटलां 7 वर्किंग डेजच्या भितर, आणि बाकीच्यो सगळ्यो कॉम्प्लायन्सीस ज्यो आशिल्ल्यो त्यो सायडीक काडून उडयला.